नमस्कार, मी संदीप खळे रत्नागिरीमध्ये आलोय आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय। 7 तारखेला मतदान होते तिसऱ्या टप्प्यातील। नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी ही लढत होते। नारायण राणे भाजपच्या चिन्हावर, कमळ या चिन्हावर उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तिसऱ्यांदा विनायक राऊत आपलं नशीब आजमावत आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडल्यात। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर ही निवडणूक होते। विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या समवेत राहिलेले आहेत आणि ते पहिल्यांदाच या घडामोडीनंतर निवडणुकीला सामोरे जात आहेत। नारायण राणे हे पहिल्यांदाच या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे ही काट्याची टक्कर होणार आहे। निवडणुकीपूर्वी नक्की रत्नागिरी शहरामध्ये काय वातावरण आहे, मतदारांचं काय मत आहे, प्रचार कसा झालाय आणि कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते याबाबत आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत, रत्नागिरीकरांशी चर्चा करणार आहोत। तर उमेदवार कोण आहे? दोन महत्वाचे, नारायण राणे विनायक राऊत। कशी लढत होईल? टप होईल. नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेला सामोरे जातात तिथून। हो, कसा प्रतिसाद असेल त्याला? नाही एवढं काय आम्ही काय एवढे याच्यात राजकारण नाही। राजकारणात प्रचारामध्ये नक्की काय मुद्दे होते? विकास मुद्दा पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर प्रचार. विरोधी पक्ष भावनेचं राजकारण होईल का? उद्धव ठाकरेंना सहानुभूती वगैरे काय जाणवली? असं काही सांगता येणार नाही सांगता येणार. परंतु ह्या निवडणुकीचं वातावरण शांत दिसतंय का? शांतच आहे, काय एवढं काय म्हणजे नेहमी सारखं असं आपल्याला दिसत गाजावा दिसला नाही। गाजवाजा दिसला. अजून लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का तुम्हाला? हा, लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का? हा माहिती आहे। कधी निवडणूक? 7 तारखेला। कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक व्हायला पाहिजे? लोकप्रतिनिधींनी रत्नागिरी शहरामध्ये नाही, पण रत्नागिरी शहरामध्ये कोणत्या सोयी सुविधा भेटायला पाहिजे? नाही. लोकसभेची निवडणूक आहे, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे? काय राज्यात काय बोलवतं कुठल्या, म्हणजे आता एकंदर परिस्थिती पाहिल्यानंतर जो तो पक्ष बदलतोय, त्यामुळे काय म्हणजे भरोसा नाही कुणावरती उरलेला माझा प्रत्यक्ष बोलायला झालं तर. कारण आज अजित पवार निघून दुसऱ्या पक्षात गेले, शिंदे साहेब पक्षाच्या पक्षात गेले, प्रत्येक जण तासाला पक्ष बदलतो अशी परिस्थिती सध्या आहे म्हटलं। त्यामुळे जो तरुण वर्ग आहे त्यांनी एकदम विचारपूर्वक मतदान करावं। खरोखर जो पक्ष आपल्याला लोकशाही वाचू शकेल किंवा आपला देश पुढे नेऊ शकेल अशाच लोकांना पुढे नेलं पाहिजे असं माझं मत आहे म्हटलं। ज्या मुद्द्यांवर निवडणूक व्हायला पाहिजे ते मुद्दे प्रचारात होते का? नाही, कुठे बघितलं मुद्दे तर प्रचारामध्ये आता जेवढी इलेक्शन झालं त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठे म्हणजे विकासाचे मुद्दे नाही म्हटलं। प्रत्येक जण बघावं तर प्रत्येक तुम्ही आता पाहिलं तर प्रत्येकाच्या स्टेजवर गेल्यानंतर दिसतं की सभा म्हणजे प्रचार सभा, टीका टिप्पणीशिवाय काय ऐकायला मिळत नाही म्हटलं। टीका टिप्पणी शिवराळ भाषा आहे, धमक्या आहेत लोकांना, त्यामुळे काही माझा तर विश्वास नाही म्हटलं या ह्याच्यावरती। निराश आहेत का मतदार? हा, साहजिकच म्हटले, बराच बेरोजगार लोक निराश आहेच म्हटलं। तर विचार करणारी गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही कोणाचं तरी ओपिनियन घेतलं, ह्या निराशेचा तोटा कोणाला होईल? तोटा म्हणजे हे जनतेला तोटा होईल म्हटलं। कारण का लोक असे म्हणजे विचारपूर्वक मतदान करणार नाही, जो तो आपला पक्ष हा माझा शिवसेना आहे किंवा माझा राष्ट्रवादी आहे असं लोक मतदान करणार म्हटलं लोकांना। आणि मला असं वाटत नाही की एकाला कोणाला बहुमत मिळेल असं वाटत नाही म्हटलं मला। तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये शिवसेना भाजप पहिल्यांदाच एकमेकाच्या विरोधात लढतायत, आतापर्यंत युतीत लढलेले आहेत, तर मग इथलं वातावरण कसं? इथलं वातावरण बघायला गेलं तर असं मला वाटतं की सध्या तरी कोकणामध्ये जर बघितलं तर शिवसेनेचा जोर आहे म्हटलं। म्हणजे आज जरी पाहिलं तर लोकांचं शिवसेनेवर म्हणजे उभाठा याच्यावरती दिसतं, एकंदर प्रेम दिसतंय म्हटलं आहे म्हटलं। मोदी साहेबांच्या कार्यामध्ये शिंदे साहेबांचं काम चालू आहे, ते जोमान चालू आहे। नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे, भाजपने रणनीती करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांच्या मागे खूप ताकद उभी राहिलेली। तर नारायण राणे यांचा प्रचार कसा जाणवला? नाही, मी तर कुठल्या पक्षाचा म्हणजे असं बोल प्रचार जाणवला का? म्हणजे कसा प्रचार आहे म्हटलं तर प्रत्येक पक्षाचा आपापल्या परीने खूप मोठा प्रचार करतोय म्हटलं। म्हणजे आपल्या उमेदवारासाठी खूप त्यांनी प्रत्येक जण मेहनत करत दिसते। मतदान करायला पाहिजे का सर्व? हा, मतदान सर्वसामान्य जनतेने बाहेर पडून केलं पाहिजे, त्यामुळे तर आपल्याला एक प्रकारचं एक स्थिर सरकार केंद्रामध्ये मिळेल आणि आपल्या भारत देशाचं नाव जे आता 5व्या क्रमांकावर जे म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ते 2-3 नंबरला जाईल असं मला वाटतं। रत्नागिरी शहरामध्ये अशा कोणत्या सोयी सुविधा व्हायला पाहिजे? मी सांगतो, मी शिक्षक आहे, तसं काय नाही। तर कोणत्या मुद्द्यांवर मतं मागितले गेलेले माहिती आहे का तुम्हाला? नाही, रत्नागिरीमध्ये कोणत्या सोयी सुविधा व्हायला पाहिजेत?
ज्या झालेल्या नाहीत? जे आता रस्त्यांचं काम सुरू आहे ते सगळ्या ठिकाणी आता अर्धे अर्धे रस्ते आहेत. ते रस्त्यांचं काम पावसाच्या आधी पूर्ण झालं पाहिजे. फास्टली झालं पाहिजे. हो. अजून काही समस्या आहेत का? आणि तसं काय नाही, मेन महत्वाच्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. सगळीकडे रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे गाडीवर जाताना खूप धुरळा वगैरे उडतोय. निवडून येणाऱ्या उमेदवारांनी अजून काही कामं करायला पाहिजेत का? अजून पाण्याची व्यवस्था पण जरा बघायला पाहिजे, कारण आता पाण्याची थोडी कमतरता भासते आहे. म्हणजे आठवड्यातून 3 वेळा 4 वेळा असं पाणी येतंय फक्त. आता प्रचार संपलाय, दोन्ही उमेदवारांचे प्रचार तुम्ही पाहिले का? हो, मी बीजेपीचे प्रचार बघितला होता. कसा होता प्रचार? आहे प्रत्येकाने घरी येऊन वगैरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा प्रचार कसा होता? नाही, मी नाही बघितलं, कारण नाही बघितलं. नोकरी करू त्यामुळे. चर्चा कुणाच्या विजयाची काय? त्याच्या शक्यता बघू, सांगायचं काय सांगू. कानावर पडत असेल ना चर्चा? सध्या आहे बीजेपी वगैरे. नारायण राणे. हो, नारायण राणे. मतदान करता का तुम्ही? मतदान करता की नाही? नाही, का नाही करत? नाव नाही ना. नाव नाही मतदार यादीत. कुठे राहता तुम्ही? मी पुण्यातला. पुण्यात पुनस. मतदार यादीत का नाव नाही तुमचं? होय. नाव का नाही नोंदवलंच नाही? पहिला कुणी आहे का कोण? निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला? हा, माहिती. तुम्ही समाधानी आहात का या सगळ्या व्यवस्थेवर? समाधानी आहेत. जी निवडणूक झाली, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक झाली? काय तसं काय सोयी सुविधा मिळायला पाहिजेत मतदारांना, आधी नागरिकांना? इथं बसायला सोय करा, हे बघा काय आहे ते. ही बसायला सोय नाही. मग अजून काही पाहिजे? रत्नागिरीमध्ये काय बदल पाहिजे? नाही, हे बसायला पाहिजे आम्हाला प्रवाशांना. प्रवाशांना सोयी सुविधा पाहिजे. हो ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या अजून पाणी वगैरे रस्ते आहेत का व्यवस्थित? हो आहेत. नारायण राणे आणि विनायक राऊत अशी लढत होते, तर कुणाशी प्रचारामध्ये सरशी दिसला? नारायण राणे. नारायण राणे. काय वाटतं तुम्हाला? दोन तुल्यबळ उमेदवार आहेत, नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत, तर कशी लढत होईल? काय सामान्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. सुटलेले नाहीत. म्हणजे ट्रान्सपोर्ट असेल, रत्नागिरीत मेडिकल कॉलेज नाही, सध्या झालंय त्याची अवस्था काय हेच आहे. रत्नागिरीत मेडिकल कॉलेज पाहिजे, परत मोठमोठ्या IT हब झाले पाहिजे रत्नागिरी, बरोबर ना. आता आम्ही ग्रॅज्युएशन असून आम्ही बेरोजगार आहोत, आम्ही किरकोळ कामं करतो कुठे कुठे. त्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे. गरिबांना प्रत्येक सुविधा मिळाल्या. आरोग्य सुविधा तर इतक्या महाग झालेल्या आहेत की सामान्यांचं जीणं मुश्किल केलंय. सरकारने 5 लाखापर्यंत मोफत दिलंय, आरोग्य पण सेवा- त्याच्यात अनेक त्रुटी आहेत, कारण त्या मंजूर होत नाही किरकोळ. आता मी स्वतः ग्रॅज्युएशन झालेला, जिल्हा परिषदमध्ये थोडे वर्ष काम करून सुद्धा काही चान्स नाही, जाहिरातबाजी होते, प्रत्यक्षात सोयी सुविधा भेटत प्रत्यक्षात मिळत नाही. नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीत हा मुद्दा होता का? नाही, नव्हता असं वाटत आम्ही नाही ह्या मला. सुविधा देऊ, त्या नाही, सुविधा नाही, देऊ, नाही. आरोग्य सुविधा नाही, देऊ. एवढ्या सुविधा नव्हत्या. सगळे राजे एकमेकावर धुळपेक आरोप प्रत्यारोप होतात. एवढाच होतं. सर्वसामान्यांसाठी कोणतं असं कोणतंही त्यांच्यासमोर विजन नाही की 25 वर्षांनी रत्नागिरी या टाईपला असेल, या लेवलला असेल, असं नाही. आता नारायण राणे जे माजी मुख्यमंत्री, ते प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर आले, उमेदवार म्हणून. विनायक राऊत पण आधी खासदार काम होते, दिसत नाही, कुठल्याही पक्षाचं काम दिसत नाही. पण आता पर्याय मग कोणता आहे? तिसरा पर्याय आहे का कोण? दुसरा पर्याय काय, कोणाला तरी देणार निवडून. निवडणुकी काय प्रक्रिया करू. भावनेच्या मुद्द्यावर झाली का निवडणूक? हा, भावनेच्या मुद्द्यावर झाली का? भावनेच्या मुद्द्यावरच होते बहुतेक, असंच होते. पण ह्यावेळेस झाली का? उद्धव ठाकरेंना सोडून गेले तर विजन नाही यांच्यासमोर, काय विजन नाही काही. विजन नाही. 2030 मध्ये 40 मध्ये रत्नागिरी या स्टेपला असेल असं काय विजन नाही. विजन नाहीच. कोकणी माणूस शिवसेनेसोबत होता, राहील काही तुम पुढे का? नाही, राहतो तो भावनिक आहे, भावनिक राहतो तो, याच्याकडे बघत नाही त्यांनी काय काम. गाव कुठलं आहे तुमचं? ओशी. ही निवडणुकीचा आता फड रंगला होता, सर्वसामान्यांचे मुद्दे होते का प्रचारात? ना, मी मुंबईला असतो, त्यामुळे आता म्हणजे सुट्टीवर इथे आलोय. सुट्टीसाठी आता परत 15 दिवसांनी परत तिकडे आपलं इलेक्शन मुंबईसाठी तिकडे जाणार. कुणाची चर्चा इथे? नारायण राणेंची की विनायक राऊत? मी तेवढे काय एवढं काही ऐकण्यात नाही. प्रचारात पाहिलं असं काही जाणवलं नाही. नाही. रत्नागिरी शहरामध्ये होतो आणि येथील नागरिकांशी चर्चा केली. जी निवडणूक होते नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत, या निवडणुकीमध्ये नक्की कोण बाजी मारणार याच्यासाठी आपल्याला निकालाची जरी वाट पाहावी लागत असली तरी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन या निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांनी प्रचार केलेला नाही
अशी खंत येथील सर्वसामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, रत्नागिरी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.